हाय मुलांनो, आपण 15th लेसन बघणार आहोत. यंग ब्रेव्ह हार्ट्स. यंग म्हणजे तरुण, छोटेसे, आणि ब्रेव्ह हार्ट्स म्हणजे धाडसी, शूरवीर, तर छोटेसे, किंवा याला आपण बालवीर असंही म्हणू शकतो. द प्राईम मिनिस्टर प्रेझेंटेड द 2013 National Bravery Awards to 25 children on Friday 24 January 2014, 2 days before Republic Day. तर आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यावेळेचे त्यांनी 2013 साली नॅशनल ब्रेव्हरी अवॉर्ड्स म्हणजे राष्ट्रीय शौर्य पदक हे 25 मुलांना शुक्रवारी 24 जानेवारी 2014 रोजी रिपब्लिक डेच्या प्रजासत्ताक दिनाच्या 2 दिवस अगोदर दिले. अमॉंग दीज चिल्ड्रन 9 आर गर्ल्स अँड द भारत अवॉर्ड was conferred upon 8.5-year-old महिका गुप्ता फ्रॉम दिल्ली. आणि त्या 25 मुलांपैकी 9 मुली होत्या. आणि भारत अवॉर्ड आहे ते जे बक्षीस होतं ते किंवा ते जे पदक आहे ते 8.5 म्हणजे 8.5 वर्षाची जी महिका गुप्ता आहे दिल्लीची तिला देण्यात आलं. तर बघूया आपण की काय होतं ते अवॉर्ड. ऑन June 16, 2013, महिका गुप्ता वॉज इन केदारनाथ विथ हर फॅमिली. 16 जून 2013ला महिका गुप्ता ही केदारनाथमध्ये होती तिच्या फॅमिलीसोबत. सडनली फ्लॅश फ्लड स्ट्रक. आणि अचानक तिथे खूप मोठा फ्लॅश फ्लड म्हणजे अचानक खूपच मोठा पूर आला. द एरिया वॉज फिल्ड विथ मडी फ्लड वॉटर. आणि तो जो एरिया होता तिथे सगळीकडे गढूळ पुराचं पाणी आलं, त्याने तो एरिया भरून गेला. महिका कुड नॉट सी हर पॅरेंट्स ऑर रिलेटिव्स बट हर्ड हर 4-year-old ब्रदर क्राईंग. आणि त्या पाण्यामुळे महिकाला दुसरं काही दिसत नव्हतं. तिला तिचे पॅरेंट्स, आई वडील दिसत नव्हते, कोणी रिलेटिव्स, कोणी नातेवाईक दिसत नव्हते. फक्त तिला आपल्या 4 वर्षाचा भाऊ जो आहे तो रडतोय असं ऐकू येत होतं. महिका डिड नॉट नो हाऊ टू स्विम. महिकाला पोहता येत नव्हतं. शी वॉज हिट विथ स्टोन्स कॅरीड बाय वॉटर. आणि त्या पुराच्या पाण्यासोबत आलेले जे दगड होते ते महिकाला लागले होते. बट bravely she waded out till she found her brother and dragged him to safety. आणि पण तरीसुद्धा खूप धैर्याने ती तिच्या भावाला शोधत होती आणि त्याला तिने ओढत ओढत एका सेफ्टी जागेवरती आणलं. देअर शी हेल्ड ऑन टाईटली टू हर ब्रदर फॉर अवर्स. आणि ती तिथे तिच्या भावाला खूप तास अशीच घट्ट पकडून होती. व्हेन शी सॉ अ लाईट शी वेव्ड फॉर हेल्प. आणि जेव्हा तिने लाईट बघितली तेव्हा तिने असे हात हलवून मदतीसाठी बोलवलं. आफ्टर दॅट दे वेअर बोथ रेस्क्यूड. आणि मग याच्यानंतर महिकाला आणि तिच्या भावाला रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे त्यांची त्याच्यातून सुटका करण्यात आली. कारण तेव्हा पूर आला होता तेव्हा आपली जी आर्मीची टीम होती पूर्ण ती मग अशा रेस्क्यू ऑपरेशनसाठी येत असते. मग त्याचीच तिने लाईट बघितली होती आणि त्याला मदतीसाठी बोलवलं होतं. विथ हर डिटर्मिनेशन अँड प्रेझेन्स ऑफ माइंड शी सेव्ड हर ओन लाईफ अँड दॅट ऑफ हर ब्रदर. आणि या डिटर्मिनेशन म्हणजे जिद्द आणि प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे प्रसंगावधान याच्यामुळे तिने स्वतःचा पण जीव वाचवला आणि तिच्या भावाचा पण जीव वाचवला. ब्रेव्हरी इज इन डुईंग द राईट थिंग इवन व्हेन वन इज अफ्रेड. तर ब्रेव्हरी शौर्य म्हणजे काय तर योग्य वेळी योग्य गोष्ट करणे आणि जरी तुम्ही घाबरलेला असाल तरीसुद्धा ती गोष्ट करणे याला म्हणतात शौर्य. वी बिकम जस्ट बाय परफॉर्मिंग जस्ट ॲक्शन्स. वी बिकम ब्रेव्ह बाय परफॉर्मिंग ब्रेव्ह ॲक्शन्स. जस्ट म्हणजे न्याय. इथे आपण त्याचा अर्थ चांगला असं घेऊया. जर आपण चांगल्या ॲक्शन्स केल्या, चांगली कृती केली तर आपण चांगले बनतो. आणि जर आपण ब्रेव्ह ॲक्शन शौर्याची कृती केली तर आपण शूरवीर बनतो. आता सेकंड पाहूयात. शुभम संतोष चौधरी फ्रॉम महाराष्ट्र हॅज बीन गिवन संजय चोप्रा अवॉर्ड फॉर हिज एक्झेम्पलरी करेज.
तर महाराष्ट्रामधील शुभम संतोष चौधरी आहेत, तर त्यांना संजय चोप्रा अवॉर्ड दिला गेला त्याच्या एक्सेम्पलरी, म्हणजे काय की त्याचं एक एक्झाम्पल सेट हवं, त्याच्याकडे बघून आपण तसं वागावं असं त्याचं एक धैर्य होतं. त्याने काय केलं ते आपण पाहूया. ही वॉज ऑन हिज वे बॅक फ्रॉम स्कूल ऑन 11 ऑगस्ट 2012. तर 11 ऑगस्ट 2012ला 2012 रोजी तो शाळेतून घरी जात होता. ही सॉ दॅट अ व्हॅन हॅड बस्ट इन टू फ्लेम्स ऑन द नॅशनल हायवे. आणि त्याने बघितलं की हायवेवर, राष्ट्रीय महामार्गावरती एक व्हॅन आहे, तर तिच्यामधून खूप आग बाहेर येत होती. अ क्राऊड हॅड गॅदर्ड बट दे वेअर वॉचिंग हेल्पलेसली. तिथे खूप गर्दी झाली होती जमा, पण सगळे काहीही करत नव्हते, नुसते बघत होते. शुभम रश टू द व्हेकल अँड ट्राय टू ओपन द डोअर बट द हँडल वॉज टू हॉट टू होल्ड. शुभम पळत गेला त्या गाडीकडे, त्या व्हॅनकडे, आणि त्याचा दरवाजा उघडू लागला, पण त्या दरवाजाचा जो हँडल होता तो आगीमुळे खूप गरम झाला होता. शुभम क्विकली ब्रोक द व्हॅन्स विंडो अँड अनलॉक द डोअर फ्रॉम इनसाइड. मग शुभमने त्याची जी खिडकीची काच होती ती फोडली आणि हात घालून तो दरवाजा उघडला. देअर वेअर 2 गर्ल्स इन द व्हॅन. आणि त्या व्हॅनमध्ये 2 मुली होत्या. ही पुल्ड देम आउट ऑफ द बर्निंग व्हॅन अँड सेव्ड देअर लाईव्स. आणि त्याने त्या 2 मुलींना बाहेर काढलं त्या आग लागलेल्या व्हॅनमधून आणि त्यांचा जीव वाचवला, म्हणून त्याला संजय चोप्रा अवॉर्ड देण्यात आला. Every year, National Bravery Awards are given to young children for their outstanding deeds of bravery. प्रत्येक वर्षी राष्ट्रीय शौर्य पदक असं त्या, किंवा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार असं त्या पुरस्काराचं नाव आहे. तो लहान मुलांना ज्यांनी खूप चांगलं शौर्य केलेलं असेल, खूप वेगळी शौर्य केलेलं असेल, तर त्या धाडस दाखवलेलं असेल, त्या मुलांना देण्यात येतो. दीज चिल्ड्रन प्रेझेंट इन्स्पायरिंग एक्झाम्पल्स फॉर अदर चिल्ड्रन. तर ही जी मुले आहेत त्यांच्याकडे बघून आपण सुद्धा इन्स्पायरिंग एक्झाम्पल म्हणजे काय, आपल्याला सुद्धा त्याच्यातून प्रेरणा मिळते की त्यांच्यासारखं वागण्याची. You can read about their acts of courage in the newspaper or on the internet. तुम्हाला न्यूजपेपरमध्ये याची माहिती भेटेल की त्यांनी कशा प्रकारचं शौर्य गाजवलेलं आहे, की कशा प्रकारचं त्यांनी धैर्य दाखवलेलं आहे, किंवा तुम्हाला इंटरनेटवर सुद्धा त्याची माहिती मिळून जाईल. द ब्रेव मॅन इज नॉट ही who does not feel afraid, but he who conquers that fear. नेल्सन मंडेला यांनी काय म्हटलेलं आहे की शूर माणूस हा नाही आहे का, शौर्यवीर किंवा शूरवीर हा नाही की ज्याला भीती वाटत नाही, पण जो भीतीवर आपला विजय मिळवतो तो खरा शूरवीर आहे, असं नेल्सन मंडेला हे एक विचारवंत आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. समजलं लेसन? बाय बाय.